मक्या हा मक्या कोण रे? आयसू अरे काय करतोस काय? अरे बाबा खोबरा किसतोय. हा अरे वहिनी कुठं आई? अरे बाबा काय सांगू, तर ती गेले माहेरी आणि सकाळ सकाळच पहाटे 5:30 वाजता त्या गाडीतनं उतरला. माझा साडू आलाय आणि त्याच्यावर तो त्याचा पोरगा कार्टा तो पण आलाय आणि तो म्हणतो काय माहितीये मला? काय म्हणतो? मला मॅगी आणि काय तो पिझ्झा. हा म्हणतो मला असला काही नको आहे, मला कोकणात अस्सल कोकणी इथला घावना आणि ही नारळाची चटणी असा हवाय म्हणतो. आणि त्या साडवाची फरमाईश काय? सोलकढी आणि सुरमई ही त्याची फरमाईश. अरे कुठं कुठं लक्ष देणार? मग चांगलंच आहे की. अरे पाहुण्यांना आपल्या कोकणी खाण्याची क्रेज आहे. अरे क्रेज कसली, इथं गॅस संपलाय म्हणून चुलीवर पाणी तापवतोय. अरे सकाळी ना पीठ नव्हता म्हणून तांदूळ घेऊन चक्कीवर गेलो. हे बघ ही 4थी कवड खवणून खवणून ना माझी जाम हाडा दुखायला लागलेत. आणि तो साडू एसीच्या हॉल मध्ये बसून रीला बघतोय. अरे त्या शहरातल्या लोकांना काय माहिती ते कोकणात काय होतंय तो. त्यांना वाटतो डायरेक्ट आंबा झाडावरना खाली पडतो, विहिरीतनं सोलकढी निघते आणि मासे डायरेक्ट येऊन कढईत पडतात. अरे त्यांना काय माहिती इथे एका घावण्यामागे किती कष्ट करावे लागतात ते. हा अरे तो साडू मागाशी ना बोंबलत होता बाहेरून, मला ना सुक्या नारळाची चटणी नकोय, वाल्या नारळाची चटणी हवे का, तर टेस्ट भारी येते. आता तू सांग, हा नारळाचा रंग बघून काय मी खवणणार आहे? अरे जाऊ दे तर तू आण इकडे, कौन्यान इकडे घे घे घे. मी खवण हा घे. हा ताट पण दे, कवड दे. हा बघ तुला हे ह्या पाहुण्यांचे रोजचे लाड आहेत ना, त्याच्यावर तुला एक मस्तपैकी आयडिया पण सांगतो. काय म्हणतोस तरी काय? बघ हे कसली 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 आयडिया सांग ना. त्या साडूला जेवणात दुपारी सोलकढी हवंय ना, हा त्याला विहिरीवरला भांडा घेऊन हा. हांडाभर पाणी आणलं का सांगायचं उत्तम चव येते सोलकढीला. एक नंबर. आणि त्या पोराला हा त्याला सांगायचा 4 लाकडा जाऊन तोडून आण आपल्या जंगलातला. हा सगळ्या जेवणाला चांगली चव, हा तर घावणे चांगले होतील. काय म्हणतोस खरे, चांगली आयडिया दुसऱ्या दिवशी उठून मुंबईत पालतात का नाही बघ. एक नंबर आयडिया दिलीस बघ. हो मकरंदराव, अहो चटणी झाली का हो? होते होते. आता बघ त्याला खोबऱ्याची चटणी पाहिजे होती ना, ओल्या खोबऱ्याची. आता बघ दुपारी त्याचा सोलकडीच काढता आहे. सोलकडी आणि ओल्या खोबऱ्याची चटणी खाऊन दे.